वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स. आजचा व्लॉग असणार आहे भाव्या स्पेशल, म्हणजे थोडंफार भाव्याचं आपण जे दिवसभरातलं तिचं रुटीन आहे ते थोडंसं आपण दाखवणार आहे. आता आम्ही जेव्हा सकाळी नाश्ता करत असतो 10-10:15 वाजता, तेव्हा भाव्या उठते झोपेतून आणि हमखास उठतेस. हा पूजा नेहमीच. आणि मग थोडंसं असं प्रेम करते, खेळते आणि त्यानंतर पूजा कामाला निघून गेल्यावरती ती थोडं 2 मिनिटासाठी रडते आणि मग परत झोपून जाते. आंघोळ बिंगोळ घाल तिला आणि ते ऍपल ठेवते हे करायला. ठीक आहे. जा आता पूजा कामाला. चला बाय बाय. नाही जात आहे मी. जा, तसं नको दाखवू. तिला समजू दे मम्मा कामाला जाते ते. खोटं नको बोलू तिच्याशी. तिला ऍक्सेप्ट म्हणजे तिला समजू दे की मम्मा जाते करून. लपाछुपी चालू आहे. पूजा तिला पडद्याच्या अरे बापरे, मम्मा कुठे गेली? मम्मा कुठे आहे? मम्मा गेली. अगं तिला पडद्याच्या परछाईमधून दिसतंय पूजा. अच्छा, असं बोल की मग. कधी बसू बाहेरचं ट्रॅफिक बघा. सकाळी सकाळी जितके पण लोक ट्रॅफिकमध्ये अडकले. आयुष की ते लवकर आपल्या कामाला पोहोचू आणि त्यांना रिझन नाही द्यावं लागणार त्यांच्या ऑफिसमध्ये की का लेट झाले ते, कारण की ट्रॅफिक आपण बघू शकतो किती बेकार आहे. बाय बाय. एक या मॅमला काहीच ट्रॅफिकचं झंझट वगैरे बघावं नाही लागत, तरी पण त्या उशिरा पोहोचतात ऑफिसला, है ना बहुतेक. त्यांचं ट्रॅफिक हे ट्रॅफिक त्यांना कुठं पण लेट करतं नाही. छोटंसं ट्रॅफिक. बाय द टाइम भाव्या खेळतीये तोपर्यंत तिच्यासाठी आता डाळ भात भरवायला सकाळी मी जस्ट डाळ गरम करून घेतो आणि जस्ट आपला झाडू बिडू मारून घेतो सकाळचं रुटीन जे काय ते, आणि मग नंतरला आपण भाव्याला भरवून घेऊ. दोघे उठा, चला उठा पटपट. ठीक ते तोंडात नको घालू. ठीक आपला आता झाडू मारून झालाय, पण आता खालती झाडू मारायचं चालू आहे बिल्डिंग मध्ये. तर त्याची धूळ सगळी घरात येत असते, म्हणून मग जेव्हा पण हे झाडू मारतात आपण जस्ट खिडकी बंद करून घेतो. म्हणून टाइम आहे आता खिडकी बंद करायचा. प्लस फ्रेंड्स तुम्हाला हे दिसतंय इथं खिडकीच्या खालच्या कट्ट्यावरती सगळं पडलंय. ऍक्च्युली कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्याचा कचरा नेहमी पडत असतो, म्हणून एकदाच ते जे काय ते बिल्डिंग मध्ये क्लीन करून देणार आहेत. आपण सारखा आपण जरी काढला तरी 2-3 तासामध्ये काही ना काहीतरी धूळ पेपर वगैरे पडतच राहते. डाळ तर गरम होते, भात रेडी आहे सकाळी. तर आता बस टाइम आहे भाव्याचा. सकाळ भाव्या उठल्या पहिला तर आम्ही तिला डायपर चेंज करून टाकतो, जो रात्रभर तिने घातला होता. त्यानंतर चेंज करून घेतो क्लीनअप केल्यावरती भाव्याला. त्याच्यानंतर मग टाइम येतो थोडासा स्ट्रेचिंग, थोडासा योगा. तिला पण बरं वाटतं, तिला पण रिलॅक्स वाटतं, है ना बोल. 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 4, 5. 1, 2. हेड मसाज तिचा रात्रीचा पण करतो आपण झोपण्याच्या अगोदर, कधी तेल वेल लावून. आणि आंघोळीच्या अगोदर जस्ट थोडंसं बॉडी वॉर्मअप आणि जस्ट थोडंसं बॉडीला रिलॅक्सेशन भेटावं. म्हणजे आंघोळ केल्यावरती अजून तिला रिलॅक्स फील होतं आणि मग तिला दिवसभराची ताकद भेटते थोडीशी मस्ती करायला, रिफ्रेश होऊन येते एकदम भाव्या, है ना. थकान दूर होते ना भाव्याची. 1, 2, 3, 4. पाठीचा मसाज एकदम हलका करतो फ्रेंड्स. फॉर एक्झाम्पल एकदम हलका. 1, 2, 3, 4, 5, 6. अरे वा, कसं वाटतं चेहऱ्यावरची स्माइल बघा जस्ट. थोडे शोल्डर्स. अरे वा. हा. आणि मग नंतर थोडेसे कान. आणि मग थोडंसं पोट, जे काय आता थोडंसं पोटला पण मग आपण थोडंसं
मसाज केल्यासारखं बस इथून तिथून असं गोल गोल थोडंफार फिरवतो, असं वर खाली वेव्ह गेल्यासारखं, काइंड ऑफ योगा. आता भाव्या थोडी टाइम खेळेल, खेळून घेते की आंघोळीला जाते बेटा? खेळून घेते. आम्ही डिसाईड केलंय फ्रेंड्स की भाव्याला आतापासून ब्रश पण चालू करायचं. तर लास्ट वीक मध्येच आपण ब्रश आणलाय भाव्यासाठी, टूथब्रश, पण तो अजून काय स्टार्ट केला नाही. ही सेम गोष्ट आम्ही डॉक्टरकडून पण कन्सल्ट केली आहे. डॉक्टरांनी जे भाव्यासाठी टूथपेस्ट सजेस्ट केलं होतं तेच टूथपेस्ट, आणि एकदम सॉफ्ट ब्रिस्टलवाला एकदम, आणि त्यासोबत बटूक शरक ना बटूक, आणि सोबतच एकदम सॉफ्ट ब्रिस्टलवाला आपण ब्रश घेतलाय भाव्यासाठी. बघू भाव्या त्याला कसं रिस्पॉन्ड करते, कारण की मी तर नेहमी भाव्याचा ब्रश कसा असं. भाव्या इकडे लवकर बेटा, इथे ये लवकर, व्हिडिओ काढायचे आपल्याला. हे कुकू, अरे कुकू, आय लव्ह यू बेटा, आय लव्ह यू कुकू. झोप ना, हे घे कुकू लागेल ना. भाव्याच्या कुकूला जेव्हा मी प्रेम करतो ना, असं मग तिला थोडस अशी जेलसी फील होते, मग ती लगेच येते तिला घ्यायला. भाव्याला आतापर्यंत आपण कसं म्हणजे बोटावरती थोडंसं टूथपेस्ट घेत होतो, यांचे म्हणजे ज्युनियर म्हणजे लहान पोरांचं टूथपेस्ट येते, ते घेऊनच तिच्या दातांवरून असं बोट बीट फिरवून थोडंसं तिला पाणी प्यायला गुळणा करायला देत होतो, तर ते पाणी प्यायची, म्हणून प्यायच्या पाण्यानेच तिला गुळणा करवायचा प्रयत्न करत होतो. तर एकदम ते पण टूथपेस्टची क्वांटिटी एकदमच कमी. तर आज ब्रश फर्स्ट टाइम आपण ट्राय करणार आहे, तर मला लेट्स सी कशी रिस्पॉन्ड करते. त्यासोबतच ती मला ब्रश करताना बघते, पूजाला ब्रश करताना बघते, म्हणून तिला लय आवड होते. आता तिला ब्रश आणलाय हे तिला समजलं आतापर्यंत की हा तिचा ब्रश आहे. काय होतं, चला तर मग टाइम फॉर बाथ. आणि त्यासोबतच भाव्या कशी रिस्पॉन्ड करते फर्स्ट टाइम ब्रशला, तिच्या टूथब्रशला, ते बघूया. झोपव आपण आंघोळीला जाऊया. डाळ मगाशीच बंद करून टाकली होती, प्रॉपर गरम झाल्यावरती. फक्त मी जे घरामध्ये जो थंड पाण्याने आंघोळ करतो फ्रेंड्स, बाकी आता भाव्यासाठी गिझर लावून टाकतो, 2-3 मिनिटं त्याचं प्रोसेसिंग होऊन देतो. नंतरला मग आपण मी जो थंड पाण्याने आंघोळ करतो फ्रेंड्स, आता भाव्याला आंघोळ घालायची, तर आपण जस्ट गिझर ऑन करून ठेवतो, 2-3 मिनिटं त्याचं प्रोसेस करू देतो जे काय ते, आणि मग नंतरला त्याचा नळ चालू करणार आपण. तोपर्यंत मग भाव्या थोडीशी खेळून घेते पाण्यासोबत. भाव्याच्या लाईफचा फर्स्ट ब्रश, भाव्या आवडला ब्रश बेटा तुला? अशी काय आहे ह्याची डिझाईन, थांब ना बेटा मी देतो ना तुला, उघडायला जमणार आहे का? अरे वा, एक्साइटमेंट बघा, एक्साइटमेंट. नेहमी पूजाचा ब्रश घेते, खालती पूजा कधी आंघोळ करून जाताना पूजाने जर इथं ब्रश ठेवून दिला तर नेहमी तिचा ब्रश घेऊन खेळायला लागते. मग आज तिचा स्वतःचा ब्रश. अरे वा, दे उघडून देतो ना बेटा. आता काय तसंच प्लास्टिक लावणार आहे का तोंडाला? पण थोडंसं हीटअप करून घेणार आहे, म्हणजे इट विल बी गुड फॉर टू यू. अरे वा, मम्मा डॅडाला बघून कोण ब्रश करायचे शिकल्या. हिअर इज भाव्यास टूथब्रश वरती एकदमच थोड्याशा क्वांटिटी मध्ये आपण घेतले, कारण की टूथपेस्ट जास्त वापरायचा नाहीये. बेटा थांब ना. तर आता प्रॉपरली दातांच्या आतल्या बाजूनी, बाहेरच्या बाजूनी, या साईडला दाढेला हलकी छोटी दाढ आली. एकदम स्मूथली आपण तिचा ब्रश करून घेतलाय. डॉक्टरशी मी कन्सल्ट केलंय, डॉक्टर चालेल का तिने जे टूथपेस्ट तो काय झाक तयार होतो तो ती थोडाफार गिळासारखी करते, म्हणून त्यांनी सांगितलं एकदम कमी क्वांटिटी वापरा. यूज केलं आता. अरे काय नाही ना, थांब जरा एक सेकंड, थांब. ब्रश आपण क्लीन करून घेऊया. मी बोटानेच तिच्या दातवरती जे काय झाक वगैरे होता, टूथब्रशचा फेस आला होता, तो मी प्रॉपर हे करून घेतला, क्लीनअप करून घेतला. आता हे प्यायच्या पाण्यानेच तिला आपण गुळणा करायला शिकवतो, पण तेव्हा पाणी ती पिऊनच टाकते. बेटा तू ते पाणी, तू का असं करा, तू करा नाही. हा घ्या पप्पी, घ्या पाण्याची. आणि हा भाव्याचा साबण टेडी बेअर, काय साबणाचं नाव होतं यार? टेडी बार. आता ह्याची सवय झाली म्हणून ती साबणासोबत फ्रेंडली बिहेव करते. जस्ट आता जसं की तोंडाला आता केसाला आपण पहिला शॅम्पू युज करत होतो, पण आता साबणच लावतो हलकासा, आणि ते पण पूर्ण बॉडीला साबण लावून झाल्यानंतर आपण हिच्या केसांना साबण लावतो, आणि तोंडाला पण म्हणजे पटपट धुवून टाकता येतं. अगोदर भाव्याला रडायची तोंडाला साबण लावल्यावरती, बट आता शॅम्पू आहे भाव्याचा केसांना लावायचा, बट आम्ही डिस्कंटिन्यू केलाय. या गोष्टीला तिला एक आवडते. डोक्यावर पाणी पडलं, अले वा. कशी दिसते भाव्या, कशी दिसते आमची भाव्या? आपली भाव्या कशी दिसते भाव्या? नको दू काय, आता आरसा दू का? जेव्हा इथे आणतो तिला म्हणजे टॉवेलनी पुसून वगैरे घ्यायला, तेव्हा आपण फॅन बिन बंद करतो, कारण की
फॅन वगैरे बंद करून टाकतो म्हणजे तिच्या डोक्याला थंडी नको वाजायला. आणि एकदा का बेबी भाव्याला पुसून झालं त्यानंतर मग टाइम येतो तिचे कपडे शोधायला. हे पूजा सारखी याला घडी घालून ठेवत असते, पण भाव्या जसा तिला चान्स भेटला सगळे कपडे काढते. थोडंसं वाटत असेल पण थोडंसं वर खाली झालेलं, बट पूजाने याला सिरियसली एकदम घडी घालून ठेवत असते. ही सारखीच पाडते तर मग ते सारखंच विस्कटून जातं. आज संध्याकाळी पण पूजा ही लावून ठेवेल. तर आज आपण भाव्याला घालूया. थोडीशी गरमी पण आहे तर आय थिंक हे फ्रॉक ठीक आहे कारण की कॉटनचं आहे आणि जास्त काय मोठं पण नाही किंवा तिला गरम होईल वगैरे. त्याच्या हातून ही पॅन्ट व्हाईट कलरची. तर ही भाव्याची डॉल, हा भाव्याचा आजचा ड्रेस आणि आता टाइम फॉर भाव्या टू चेंज. ना ना झोप आली. आले वा वा झोप आली आता भाव्याला. तर पटपट तिला जेवण भरून तिला झोपवून टाकू. अगोदर फ्रेंड्स आंघोळ झाल्यानंतर भाव्याला आपण पावडर लावत होतो हे ते सगळं वगैरे, पण आता पावडर लावून आपण बंद केले स्किन ड्राय पडते म्हणून आणि घाम वगैरे येतो. तर पावडर कसं ते पिठासारखं गिजबीज नको व्हायला. कुठे बाहेर निघत असेल तरच पावडरचा कुठे यूज करतो. पूजाने जे आहे फ्रेंड्स भाव्यासाठी ह्या कंपनीचं काहीतरी ऑर्डर केलं आहे ऑनलाईन. मॅक्समी हर्बल बेबी काजल असं काहीतरी त्यांनी ऑनलाईनच ऑर्डर केलं. काय करते बघा थोडंसं असं घ्यायचं. डॅडाकडे बघा. आ हा आ हा छोटासा काजल. शाबाश शाबाश. इथे बघा थोडासा काजळ आजूबाजूला झालाय ते थोडंसं क्लीन करून छानपैकी खेळत बसणार. तोपर्यंत हिचं जेवण रेडी करून घेतो आणि मग नंतरला भाव्याला जेवण झोपून जाणार आणि मग ती आरामात उठणार 3-4 वाजता आहे ना बेटा. नाही नाही तसं नाही ते नाही, ती बॉक्सिंग आहे का तसं शिकवलंय. लाईक दिस लाईक दिस. ओके 1 2 लेफ्ट 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 राईट. ह्याच्यावर पंच. सध्या काही तिला पडली नाही पंचवीनची. आता तिला काजळ सोबत खेळत बसायला. टाइम टू हॅव डाळ भात. आता तिचं जेवण थांब थांब. डाळ भात आणि तूप घेतलंय थोडंसं. सकाळी तिला थोडेसे फ्रुट्स दिले होते. आंघोळीनंतर आपण भाव्याला जेवायला देतो कारण की ते चांगलं असतं जरा, पण आंघोळीच्या अगोदर नाही. म्हणजे खाल्ल्यानंतर आंघोळ करण्यापेक्षा आंघोळ केल्यानंतर खाल्लेलं बरं. कधीच भाव्या कधीतरी असं म्हणजे खेळायची पण जेवणाचं कधी ती फक्त मस्ती करायला लागते जेव्हा तिला खेळायचं असेल आसपास आणि खेळता खेळता मध्ये खाते. पण तिला तर बऱ्यापैकी आपण असं शिकवलंय की बेटा खाल्ल्याशिवाय उठू नको जागेवरून, नाही तर लय कंटाळ येतो. मग ते जेवण सुकत जातं, टाइम जातो, हे जातो. खाऊन झाल्यावरती बेटा पाहिजे तेवढं खेळ. झोप पण आली. आता एवढंच की भरवण्या अगोदर त्या भाताला थोडंसं स्मॅश करून करून मग तिला आपण खायला देतो. म्हणजे तिला जास्त जरी तिने नाही चावलं जास्त तरी ते प्रॉपर होईल तिला. म्हणजे तिला काही प्रॉब्लेम नाही होणार पचायला. तुम्ही बघितलं असेल आंघोळ करताना पण भाव्या खेळत बिळत होती. आता पण खेळते का कारण की माझं म्हणजे आता मी ज्या गोष्टी म्हणजे ज्या मेंटॅलिटीने मी ते काम करतोय तसा मला रिस्पॉन्स भेटतोय. मी भाव्याला आंघोळ घालताना पण जस्ट आंघोळ घालायची म्हणून पटपट घालून टाक, जेवण भरवायचं म्हणून पटपट भरवून टाक, तयारी करायची म्हणून पटपट करून टाक कशी पण, तसं नाही. स्वतः पण एन्जॉय करत करत तिला त्या गोष्टी सगळ्या करवतो म्हणून ती एन्जॉय करते. भाव्या पण स्वतः करते. बेटा मी भरवतोय. हळूहळू स्वतःच्या पण हाताने खायला लागली. पण स्वतःच्या हाताने खायला लागली की सगळे कपडे भरवेल ती. दुपारचं संध्या म्हणजे 3-4ला आता उठेल झोपून, तेव्हाचं जेवण मी भाव्याला तिच्या हाताने खायला देईल जेव्हा मी कपडे चेंज केलेले असतील उठल्यानंतर. एक गोष्ट मेन्शन करायची राहून गेली की भाव्याला आपण दिवसा डायपर घालत नाही, फक्त रात्री झोपताना येईल. आणि कधी बाहेर जायचं असेल तर बाकी मी आहेच घरी. जर वॉशरूम वगैरे केली तर मी क्लीन करायला आहे, तिचे वाईप्स आहेत वगैरे. तर नो डायपर्स जेव्हा ती घरी असते तेव्हा. कोणी पाहुणे वगैरे आले तरच, नाहीतर डायपर नकोच है ना बेटा. आता हिला यायला लागली थोडीशी म्हणजे मस्ती करायची इच्छा लागली म्हणून आता तिला बसवायचंच येतं थोडंसं. आपल्याला पण ट्रिक अपनावून घ्यावी लागणार जेणेकरून आपलं बाळ व्यवस्थित बसून खाईल. तर मला माहिती आहे मी ह्याला प्रेम करायला लागलो की मग येते ती लगेच की नको. तर खा बेटा बेटा कुकू कुकू तू खा, कुकू कुकू खा बेटा खा. म्हणजे कुकू म्हणजे हुशार कुकू. बस बेटा बस हे घे खा. देव कुकूला तू पण बस 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 खाली बस. बस बेटा बस 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 माझं शो ना बेटा बसा. अरे बापरे काय दड पडलं. एक घास कुकूला, एक घास कुकूला आणि एक घास आपल्या छोट्या बागायला. लगेच तिला ना थोडंफार होतं थोडंसं जेलसी टाईप नसेल ते लहान बाळ आहे पण असं वाटत असेल ना की डॅडा तिला का भरवतो. जे की तिची फेवरेट डॉल आहे ना. तिने काजळ पण लावून ठेवलंय तिला. एक कुकूला नको आमच्या भाव्याला देतो मी. संपत आलंय थोडंसंच बाकी राहिलंय. आता हे लागले पळायला. आता हे संपेपर्यंत मला पण कसं थोडीशी भूक लागत चालेल. आपल्याला पण कंटाळा येतो यार की बस नाही का ठिकाणी खाणं. आता ती खेळता खेळता खाणार
मग कंटाळा येतो तर मग आपण पण थोडासा डाळ भात म्हणून मी खातो, नाही तर मग सॅरलॅक्स किंवा दुसरं तिचं भरडी वगैरे असतं. व्हेरी गुड बेटा, खेळायचं. हा इथं बस तुला मी दुसरा गेम दाखवतो. इथं बस, हे बघ तुला गेम दाखव. हे बसले बाला. 1 2 3 शाबाश. पाणी भाव्या स्वतःहूनच पिते आजकाल हाताने, तिला असं पाजल्याला पण चालत नाही, कधीतरी लहान झाल्यावर पिते. तर थोडासा तो पेला पण थोडासा पाण्याने भरून देतो, जसं ती मागत जाते तसं तिला देत जातो. जेवण झालंय फ्रेंड्स, अँड प्लीज सिरियसली असं समजू नका, भाव्याला शांत बसते जेवण करते, घरभर पळते, मस्ती करते, कधी कधी तोंडातलं काढून टाकते जेवण नाही पाहिजे, तिला मनवत बरवावं लागतं. पूजा जेव्हा असेल ना तेव्हा 100% जास्त मस्ती असते. आता ही तोपर्यंत खेळून घेते, तोपर्यंत आता हिचे कालचे कपडे हे आंघोळ घातले, टॉवेल वगैरे सगळे मशीनला टाकून देईल. संध्याकाळी पूजा येते तेव्हा ती मशीनला लावून टाकते हिचा टॉवेल. दर 2-2 दिवसांनी आपण धुवून टाकतो आणि अल्टरनेट टॉवेल यूज करत राहतो भाव्याचा. द्या पडशी ना बाळा पाय अडकून. काय पळते बघ किती पळते. बापरे काय झेब्रा, अरे झेब्रा रडायला आलं झेब्राला बघून. ओळखीच आहे नाव. आता मला माहिती आहे आता हिला वॉशरूम करणार आहे भाव्या, ते मी समजून गेलोय. थोड्या वेळात भाव्या करणार आहे वॉशरूम. नाही बापरे तो पळून जाईल बेटा झेब्रा तिथून. हा ते भरवतोय बघ जेवण. एक आपल्याकडे सतत चालू असतं फ्रेंड्स, सायको प्रशील आणि विनायक माळी दोघांचेही व्लॉग्स व्हिडिओज चालूच असतात. ते भाव्या पण एन्जॉय करते, मी पण एन्जॉय करतो. कधी कधी फ्रेंड थोडं स्लो आवाजामध्ये गाणं लावतो. बोल बेटा बोल, गाणं बोल, म्हणजे मग भाव्या पण आपली थोडंफार बोलायला शिकू शकते ना. ये पन घट नदिया के आंगन में दिया तो आना अपने रंग सुनो मेरे दिल जानिए कहानी मान के दिन मेरे संग ये जहां था मैं क्या कुछ ही बसा था कहानी. व्हिडिओ वगैरे एडिट्स करून झाल्यावरती एक भाव्याचे फोटोज बघितले जे काही होते माझ्या फोनमध्ये अगोदरचे, त्यातून एक फोटो घेतला, त्याला एडिट केला आणि तिच्या मम्मासोबत शेअर केला. म्हणजे तिला पण थोडं भाव्याची आठवण येत असेल तर ती फोटो बघून अजून भाव्याची आठवण काढेल आणि लवकर घरी येईल. जेवलो मगाशीच. भाव्या पण जेवली का झोपली, झोपून गेली. अरे ती ब्लँकेट यार तिने ते सगळं कबाड बिबाड खोलून त्यातून ते हे घेऊन आलेली, ते तिचा लहानपणीचं नव्हतं का ते बेडशीट टाईप. 4 वाजताच भाव्या झोपली आहे, तर आता ती उठेल डायरेक्ट 5:30-6 वाजेपर्यंत. असं पण किंवा रात्रीचं पण झोपते, तर आम्ही ट्राय करतो दोघं पण. पूजाचं असं आहे की ज्या साईडला डोकं करून झोप लागेल ना त्या साईडला तिला झोपू दे, बट माझं पण असे इनपुट असतात की साऊथला किंवा वेस्टला डोकं ठेवून भाव्या झोपली पाहिजे. झाली आहे संध्याकाळ 6:15, भाव्या उठली आहे झोपेतून आणि तिच्यासाठी नाश्ता म्हणून आता हे आपण ॲपलचं स्मूदी बनवणार आहे. म्हणजे ॲपल स्मूदी म्हणजे जस्ट नॉर्मल ॲपलचे जस्ट फोडी करून झाला होता आणि भाव्याला पण थोडंसं ॲपल खायला दिला. तितक्यात बेल वाजायला लागली आहे, म्हणजे आली आहे घरी पूजा. आल्या असं काय मिलाव चालू असतो डॉटर अँड मदरचा. लेट्स गो फॉर अ सिनेमॅटिक व्ह्यू फ्रेंड्स. तेरा मुझसे है पहले का नाता, कोई नहीं दिल लगाता, कोई या जानना या मानना. आजचा दिवस पूजा ऑफिसचा. अरे वा एकदमच छान. वेलकम बॅक होम पूजा. अरे बापले. टोपात पाणी ठेवून वरतून स्टीम साठी ठेवलं याला. हे भाव्याचे काही कपडे मशीनमध्ये राहून गेले होते, पूजा मला सांगितलं होतं पण माझ्या लक्षात नाही राहिलं ॲज युजल. तर मी आता ते सुकलेले कपडे काढून ठेवून भाव्याचे हे ओले कपडे आता त्याच्यावरती सुकायला घालणार आहे. आता मम्मासोबत जाऊन ये. ओके पक्का घेऊन जाऊ की राहू दे? नाही घेऊन जा ना, तुला टाइम भेटेल एडिटिंग मिळाला तर तू करून घेते सर्व. काय स्मूदी टाईप तयार होता. मध्ये आपल्या आतमध्ये कलरिंगचं काम वगैरे चालू झालं. बरोबर स्टॉपला नाही तर रिक्षा आणि टेम्पो आहे, टेम्पोच्या बरोबर पुढे.
पूजाला आणि भाव्याला जस्ट मी घेऊन आलोय बाहेरून. मी त्यांना घ्यायला गेलो होतो, फोन घरीच होता कारण की आज सकाळचा ब्लॉग ऍक्च्युअली मी अपलोड करायला ठेवून गेलो होतो. टाइम पासून भाव्या गेली होती, त्या टाइम नंतर जास्त करून भाव्याला आम्ही 2 टाइम नंतरला फीड करतो नॉर्मली. आणि जस्ट नॉर्मली आंघोळ म्हणजे संध्याकाळचं तिला फ्रेश विश करतो, कुठं बाहेर न्यायचं असेल तर खालती राऊंड मारायला बिल्डिंगच्या. तर ते जे आपण संध्याकाळी मस्ती हो, तर ते जे आपण संध्याकाळी भाव्याला राऊंड मारवतो, पण काही शेअर केलं नाहीये ब्लॉग मध्ये. जसं जसं टाइम म्हणजे हळूहळू ते पण शेअर करायला लागू, कारण की ती जस्ट असं फ्री टाइम असतो तिचा थोडाफार खालती वॉक करायला, पाय मोकळे करायला. काय काय केलं? बेबी शॉवरला मी अंधेरीला गेलो होतो, फ्रेंड होती तिच्या, मी आणि माझी फ्रेंड मया. तर आम्ही दोघी आमच्या मुलांना सांभाळण्यातच आमचा टाइम गेला, कारण काय दोघं पण इतके मस्ती करत होते, बाप रे बाप, खूप मस्ती करत होते. काय आता पण तेच चालू आहे. त्यानंतर मग काय आम्ही निघालो, घरी आलो. मयाच्या घरी थोडा वेळ मी गेली होती, मग तिथे थोडा वेळ बसली, थोड्याशा गप्पा मारल्या, नाचली. म्हणजे ती मोठा स्पीकरचा आवाज आहे त्याच्यामुळे एवढं नाही, खाण्यातच बिझी होती ती, म्हणजे जास्त करून ती खाण्यातच बिझी होती. बोललोय पूजाला आता कुठे पण नेक्स्ट टाइम जात असेल तर फोन घेऊन जा, तू पण थोडासा जमलं तर शेअर कर ब्लॉग तुझ्याकडून. बट ठीक आहे, हळूहळू कॉन्फिडेंट वाढेल तर मग त्याची एकटी पण, मी नसताना पण मग ती एकटी पण काढू शकते ना. अजून तेवढा कॉन्फिडन्स नाहीये मला. येईल लवकरच येईल. थँक्यू सो मच फ्रेंड्स, इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी. भेटू लवकर आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. कमेंट करून नक्की कळवा काही बोलायचं असेल तर, कसा वाटला भाव्याचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. त्याच्यानंतरचं काय प्लॅन आहे पूजा भाव्याचा? थोडं फ्रेश करून म्हणजे ऑरेंज किंवा काहीतरी खायला देणार आहे आणि मग तिला मी हे करणार. असंच मी तिने खाल्लंय पोटभर, तरी पण झोपताना जरा अजून खाल्लेलं घरातलं बरं वाटतं मला. आणि तसं पण मी तिला रात्रीचं एकतरी फ्रूट देते. हा, ते डेली असतं ते. बाहेरून आल्यावर पूजा भाव्याची नजर काढते, तसंच भाव्या बघून आता भाव्या पण पूजाची नजर काढत होती आणि मग ते बाहेर फेकायला गेली. नजर काढ.